आता आम्ही आदिवासी हेअर ऑइल वापरतो पण आम्हाला काय फरक नाही पडत। खूप जणांची फसवणूक होते ह्या गोष्टीसाठी की आम्ही ऑनलाईन ऑइल मागवतो आणि आमची हेअर गळती जी आहे, केस गळतात। नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग, कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो आम्ही एक मिनिट काय आलं मित्रांनो, आम्ही गेलो होतो बोरिवलीला। अरे बापरे, काय आणलाय तू? अरे कटलेट कडक कटलेट बनवले वाटतं तू। वेज आहे ना, आज गुरुवार आहे, वेजच बनवणार। तर मित्रांनो सगळ्यात पहिला तुम्हाला श्री स्वामी समर्थ, कारण की आज गुरुवार आहे आणि आम्ही काल गेलो होतो बोरिवलीला। तर का गेलो होतो ते पण सांगणार आहे, पण आता यांची रेसिपी तुम्ही बघून घ्या। हे बघा खूप छान असं आईने सजवलेलं आहे, पत्ता गोबी आहे। पत्ता गोबी मध्ये आईने हे बघा बघून घ्या तुम्ही, हे कटलेट दिलेले आहेत खायला आणि ह्याची रेसिपी असंच पाहिजे चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल। आणि मी सांगतो बोरिवलीला का गेलो होतो आणि तुमचा पण फायदा आहे त्या गोष्टीसाठी। तुम्ही हा पूर्ण व्लॉग बघा, तोपर्यंत मी जरा कटलेट खाऊन टेस्ट करतो हे कसे बनवलेत। आईची रेसिपी तुम्ही तिच्या असंच पाहिजे चॅनलवर जाऊन बघू शकता। तर चला कटलेट खायला या तुम्ही, तोपर्यंत विश्रांती घ्या। तर मित्रांनो कटलेट तर एकदम कडक मध्ये खाऊन झालाय माझा, एकदम कायदेशीर कटलेट होते एकदम। थँक्यू या दोघींना पण की यांनी कटलेट बनवून मला दिले। प्रतिभाचा थँक्स यासाठी कारण प्रतिभाने कॅमेरा पकडला असेल ना प्रतिभा, आणि पूर्ण रेसिपी आईने बनवली। तर मुद्द्यावर येतो आता। माझ्या ज्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या महिला आहेत, महिला गट जास्त आहे, बरोबर ना? ओके। तर त्यांच्या केसांची समस्या असते, पुरुषांची पण असते महिलांची पण असते, पण जास्त करून महिलांच्या केसांची समस्या जास्त असते की त्यांची केस गळतात आणि त्यांच्या हेअरला ग्रोथ नसते किंवा केसामध्ये डॅन्ड्रफ होतो मजबूत आणि टिकाऊ मध्ये। अशा वेळेला आपण काय करतो, ऑनलाईन प्रोडक्ट मागवतो ऑइलचे, जसं की आदिवासी हेअर ऑइल तुम्ही ऐकलं असेल, आणि ते आपण ऑनलाईन मागवतो आणि घरी यूज करतो। मला खूप लोक असे बोलतात की तू आदिवासी हेअर ऑइल जे आहे त्याची ऍडव्हर्टाईज करतो, ते 100% म्हणजे त्याचा ते बोलतात ना इफेक्ट येतो का चांगला? तर मी तर बोलतो हो येतो, कारण की मग ते बोलतात की आमचे केस गळती अजून थांबलेली नाही। तर मी त्यांना बोललो की तुम्ही कुठून आणलात ते सांगा। तर ते बोलतात आम्ही ऑनलाईन मागवलं होतं। आता ऑनलाईन जे आहे ते बघा असे बॉटल्स मिळतात ऑनलाईन मध्ये आणि मग ते फसतात आणि मग आम्हाला बोलतात की अरे त्याचा काय म्हणजे इफेक्ट नाही होत चांगला, बरोबर ना बाबा? तर ऑनलाईन ऍक्च्युली हे मिळतच नाही पहिली गोष्ट बॉटल ऑनलाईन। जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही बोरिवलीच्या शॉप मध्ये या, तुम्हाला ओरिजिनल हेअर ऑइल मिळेल, आदिवासी हेअर ऑइल। जर तुम्ही शॉप मध्ये आलात तर तुम्हाला त्याचा खूप छान रिझल्ट मिळेल। आणि आदिवासी हेअर ऑइल जो आहे तो ऑनलाईन तुम्हाला मिळणारच नाही, आणि कोणी दिलं तरी तो फेक आहे आणि डुप्लिकेट आहे। मी आता पण तुम्हाला सांगतो। आता ही ओळखायची कशी मी तुम्हाला सांगतो। हे बघा याच्यावर विनय कुमार यांचं नाव आहे, हे प्रिंट केलेलं आहे नाव, इथे तुम्ही बघू शकता, हे इथे प्रिंट केलेलं आहे। तुमच्या बॉटलवरती असं प्रिंट केलेलं नाव आहे का बघा, मग तुम्हाला कळेल की डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे, ठीक आहे ना? मी आता पण सांगतो, हा पिवळा ढाकण आहे, पिवळा ढाकण ते ह्याला पण आहे, पण हे प्रिंट केलेलं नाव आपण बघायचं इथे। तुमच्या घरी अशीच बॉटल असेल आणि ह्याच्यावर प्रिंट केलेलं नाव नसेल तर समजायचं ते डुप्लिकेट आहे आणि जे आहे ते ओरिजिनल आहे। तर खूप जणांची फसवणूक होते ह्या गोष्टीसाठी की आम्ही ऑनलाईन ऑइल मागवतो आणि आमची हेअर गळती जी आहे, केस गळतात, ती थांबत नाही आमची। तर तुम्ही हा ओरिजिनल ऑइल एकदा वापरून बघा। बोरिवली इथे शॉप आहे यांचं, देवीपाडा मेट्रो स्टेशनच्या ऑपोजिट साईडला जे गल्ली आहे छोटीशी, त्या गल्लीमध्ये लेफ्ट साईडला 4-5 दुकानं सोडली तर ह्यांचं एक शॉप आहे। तुम्ही इथे नक्की येऊन व्हिजिट करा। इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे, ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा, तुम्हाला मॅडम सांगतील की कसं यायचंय। व्हिडिओमध्ये तर तुम्हाला कळलंच असेल की कशा पद्धतीने इथे यायचं, एकदम इझी दाखवलेलं आहे मी इथे, आणि 100% रिझल्ट तुम्हाला इथे मिळणार आहे या शॉपमध्ये। तर काळजी करू नका आणि नक्की व्हिजिट द्या। तुम्ही कोणत्याही शॉपवरती व्हिजिट केला तर ह्या दीपक सरांचा फोटो असतो। आता फोटोमध्ये बघून आपल्याला असं वाटतं की बाबा नाही रे हे सगळं नकली आहे, पण जेव्हा मी रिअलमध्ये बघितलं दीपक सरांना तर नाही, खरंच तो फोटो जो आहे त्यांचाच आहे आणि डोक्यावरची केस पण कडक कायदेशीर आहेत एकदम। आणि हे बघून आम्ही आश्चर्यचकित झालो, कारण आम्ही जेव्हा पण शॉपमध्ये जातो तेव्हा ते दीपक सरांचा फोटो बघतो। तसेच दीपक सरांनी आम्हाला विनय कुमार सर जे आहे त्यांच्याशी बोलणं करून दिलं आणि मी माझा डाऊट विचारला। मी सर ऑनलाईन प्रोडक्ट मिळतात फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरून तुमचे आदिवासी हेअर ऑइल, ते ओरिजिनल आहे का? त्यांनी साफ नकार दिला। ते बोलले ऑनलाईन प्रोडक्ट तुम्ही मागू नका हेअर ऑइलचे, आदिवासी हेअर ऑइलचे, कारण ऑनलाईन प्रोडक्ट जर तुम्ही मागवले तर तुमच्याबरोबर फ्रॉड होऊ शकतो किंवा ते प्रोडक्ट डुप्लिकेट येऊ शकतात। तर तुम्हाला जर प्रोडक्ट पाहिजे असेल बोरिवलीच्या ब्रांचमध्ये येऊन हे प्रोडक्ट नक्की विकत घ्या। आणि मला खूप छान वाटलं दीपक सर आणि जे विनय कुमार सर आहे यांच्याशी बोलून। तर मी आत्ताच सांगतो, ऑनलाईन जर तुम्ही आदिवासी हेअर ऑइल मागवलात तर तुमची फसवणूक नक्की होईल, आणि जर ऑफलाईन शॉपवर गेला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट 100% मिळणार आहे। कारण आम्ही स्वतः गेलो होतो बोरिवली शॉप मध्ये, काय आम्ही ट्रेनने गेलो बोरिवलीला, आणि मला वाटतं बोरिवली ईस्ट मध्ये जर तुम्ही उतरलात
तर रिक्षा आहे. रिक्षावाल्याला जर सांगितलं की देवीपाडा मेट्रो स्टेशन, तर बस देवीपाडा मेट्रो स्टेशनच्या समोरच आपला देवीपाडा तिथे लिहिलेला आहे, आपला देवीपाडा. त्या गल्लीत गेलात तर पुढे एक मंदिर आहे विठ्ठलाचं. पहिलं त्या विठ्ठलाच्या मंदिरला आम्ही आशीर्वाद घेतला देवाचा. तिकडे गेलो आम्ही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. तिथे एक बाबा होते, त्यांचा पण आम्ही सगळ्यांनी आशीर्वाद घेतला. खूप छान वाटलं विठ्ठलाचं मंदिर. त्या विठ्ठलाच्या मंदिराच्या अगोदरच डाव्या साईडला आदिवासी हेअर ऑइलचं त्यांचं शॉप आहे. तिथे आम्ही गेलो. ताईनी सर्वप्रथम आम्हाला चहा वगैरे दिली कडक मध्ये. प्रतिभाचे हेअर जे आहेत ते अगोदर चेक केले मशीनद्वारे. तुम्ही पण गेलात तर तुमचे पण हेअर जे आहे ते मशीनद्वारे चेक करतील ते लोक. मी पण जरा माझे हेअर चेक केले मुद्दाम. म्हणलं जरा बघा आपल्याकडे करा, आपण युज करतोय. मला वाटतं 15-20 दिवस झाले मी युज करतोय, तर डॅन्ड्रफ माझा कमी झाला. खूप डॅन्ड्रफ होता माझ्या केसांमध्ये. हे पहा, ही आदिवासी हेअर ऑइल आहे आणि ही ओरिजिनल आहे का डुप्लिकेट ही कशी ओळखायची, मी खूप वेळा व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. इथे विनय कुमार यांचं नाव आहे, तुम्ही बघू शकता. प्रिंट केलेलं आहे आतमधून विनय कुमार असं लिहिलेलं आहे, तर समजायचं की ही ओरिजिनल आहे. डुप्लिकेट बॉटलवरती नाव नसतं आणि पहिली गोष्ट ऑनलाईन मिळत नाही. मी वारंवार सांगत आलो. त्याच्यामुळे तर माझे केस पण तू लावते ना प्रतिभा? दररोज लावते ना. हे बघा तुझं काय काम आहे, तुला तरी काय करायचं केस? अरे मी पण लावते, आई पण लावते. हा काय सगळे मेंबर लावतात, बाबा पण लावतात, माझे मिस्टर पण लावतात, आई पण लावते, मी पण लावते. तर मित्रांनो, रिझल्ट 100% येईल तुम्हाला. तुम्ही फक्त तिथे शॉपवर जा आणि एन्क्वायरी करा की कशा पद्धतीने हे यूज करायचंय. बघा तुम्हाला रिझल्ट नक्की येईल. कारण त्याच गोष्टीसाठी आपण तिथे गेलेलो त्या शॉपमध्ये. ताईंना विचारलं की ताई ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही सांगतायत ह्याच्याने काही फरक पडेल की नाही, तर ताई बोले 100% फरक पडणार, तुम्ही काळजी घेऊ नका. कारण की लोक काय करतात, ऑनलाईन मागवतात, फसतात आणि मग त्यांना विश्वास बसत नाही ह्या गोष्टीवर. समजलं? आता ह्याचा नेक्स्ट ब्लॉग जो येईल आमचा, तो एका विशिष्ट गोष्टीसाठी येईल. तुम्ही टॉरेस कंपनीचं नाव तर ऐकलं असेल, त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवणार आहे. कशी लोक फसतात आणि कशीच आमचीच लोक फसलेली आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डायमंड सकट दाखवणार आहे आम्ही, की कसं डायमंड दिलाय त्या लोकांनी कायदेशीर एकदम, आणि त्याचे किती पैसे गेलेत. उदाहरण देतो, आमच्याच व्यक्तीचं उदाहरण, आपल्या खास व्यक्तीचं उदाहरण तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. तोपर्यंत आईची रेसिपी तुम्ही नक्की बघा, जी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.